पुणे शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं आता मोठी कारवाई केलेली आहे। अवैध पद्धतीनं केलेल्या अतिक्रमणावर पुणे पालिकेनं आता हातोडा चालवलेला आहे। खराडी, बाणेर, सूस आणि हडपसर या भागातील अनधिकृत बांधकाम पालिकेनं जमीनदोस्त केलंय। काल एकाच दिवसात तब्बल 30,600 चौरस फूट आणि आणि इतर ज्या कच्ची पक्की बांधकामं असतील त्यांच्यावर आता पालिकेनं हातोडा चालवलेला आहे। वडनेऱ्यामध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आलेली आहे। अमरावती पालिकेकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। बोगस डॉक्टर्सना थारा दिला जाणार नाही असा थेट इशारा अमरावती पालिकेनं दिलेला आहे। अमरावती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं बडनेरा परिसरातल्या एका कथित बोगस डॉक्टरवर धडक कारवाई केलेली आहे। वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली। नगिना मशिदीजवळच्या आठवडी बाजार परिसरामध्ये गेल्या 12 ते 15 वर्षांपासून डॉक्टर इंद्रजीत सरकार हे मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ असल्याचा दावा करत उपचार करत होते। आयुर्वेद, होमिओपॅथी तसंच ॲलोपॅथी औषधांचा वापर ते करत असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार डॉक्टर रुपेश खडसे आणि डॉक्टर इम्रान शहा यांच्या पथकानं बनावट रुग्ण पाठवत स्टिंग ऑपरेशन केलं। तपासणीनंतर संबंधिताकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा प्रमाणपत्र आढळलं नाही। 24 तासांची मुदत देऊन सुद्धा कागदपत्र सादर न केल्यानं वडनेरा पोलिसांच्या मदतीनं दवाखान्यावर छापा टाकला गेला। विविध औषधं आणि शस्त्रक्रियेचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। भारतात कधी परतणार ते सांगू शकत नाही असं म्हणत विजय मल्ल्यानं हायकोर्टात हेकेखोरपणा दाखवल्याचं दिसतंय। पुढची सुनावणी आता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळतेय। भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारं प्रकरण चालवावं असं नमूद करत भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश मल्ल्याला होते। त्यानुसार सुनावणी पार पडली। त्यात मल्ल्यानं भारतात मी कधी येणार आहे हे सांगू शकत नसल्याचा दावा केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।